आपलं नाव काय आहे? माझं नाव मीराबाई कैलासराव बनसोडकर, राहणार पारुंडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. आपण कशाचा स्टॉल लावलेला आहे? स्टॉल नाही आहे, मी सदस्य म्हणून भेट द्यायला आलेले. आमच्या गटाचं नाव नगदेश्वर गट आहे. माझं नाव मनीषा स्वपन लांडे आहे. मी पारुंडी येथील राहणार आहे. तालुका पैठण आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे. मी गटातील CRP आहे. छोट्या गावामधून आजपर्यंत आलेली आहे. आमच्या डावरवाडी आणि डावरवाडीहून 2-3 स्टॉल इथपर्यंत आलेले आणि मी फर्स्ट टाइम आपल्या आशा तरी या स्टॉल वगैरे बघायला आले आणि आशा आणि उमेद आपली जगत झाली की नेक्स्ट टाइम मी ती करणार किंवा मी स्वतः एक कमवती इथून आणि काय म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करायची एक प्रेरणा आज इथं मिळालेली आहे आणि ज्यामुळे आहे तर खरंच एक त्यांच्यामध्ये काहीतरी काय आहे म्हणून आजपर्यंत आलेलं आहे. आणि मी तर यांचं मोदी साहेबांचे आभार मानते की त्यांनी महिलांना आम्हाला सक्षम करायची एक संधी दिली आणि त्यांच्यासाठी खरं आज अभिवादन आहे. आता सांगितलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 ते 2024 अशा 10 वर्षामध्ये त्यांनी महिलांसाठी काहीतरी बचत गटाच्या माध्यमातून उपाययोजना सुचवल्या. अनुभव सांगते सर्वांना. म्हणजे आम्ही कसं तुम्ही आता बोलले ताईंना सांगितलं आणि मूल स्त्रिया फक्त एकच मर्यादित असतात. आपला भारत देश हा पुरुष प्रधान देश मानला जातो आणि त्यामध्ये स्त्रिया फक्त घरगुती कामापर्यंत आणि शेती कामापर्यंत मर्यादित झाल्या जातात. माझा अनुभव असा आहे की बँक म्हटलं ना तिथं सही एकच प्रकारची केली जाते. हे सुद्धा मला तेच माहिती होतं. म्हणजे आज ह्या बँकेमध्ये कुठे गेलं तर वेगळी सही, म्हणजे इथपासून माझी सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस बचत गटाची CRP म्हणून मी कार्यरत करायला त्याच वेळेस बाहेरचं नॉलेज मला माहीत झालं. बँक नॉलेज काय असं किंवा काय म्हणतात मनात किंवा इतरांशी कसं बोलावं हे तिथून कळायला लागलं आणि बाहेरच्या सामाजिक जीवनाचा असा प्रसंग निघायला लागला. तर आपण महिला आजपर्यंत बचत गटाचं नाव घेतल्यावरती लांब पडतात किंवा बचत गटाचं नाव कानाला हात लावतात. त्यासाठी तू काय सांगणार? बचत गटाविषयी विचार चालेल म्हणायला काय हरकत नाही आहे, पण बचत गट म्हणजे एकतर स्वतःचा स्वाभिमान म्हणून बघितलं पाहिजे बचत गटमध्ये. कारण यातून व्यवहार मनाचं ज्ञान म्हणून मिळतं आणि जर की महिलांना फक्त तिकडेच लेखलं येतं तर तसं नाही आहे. तुम्ही इकडे कॅमेरा ठेवला तर तुम्हाला सगळीकडे महिलाच दिसणार आहे आणि मला काय करू शकत नाही यासाठी समजतं. आज प्रत्येक स्टॉलवर तुला येणार आहे जी महिला तुम्ही कमजोर होते ती कमजोर नाही, ती आपला नारी म्हणून जागृत होणार आहे. त्याच पद्धतीने आपण पुढेही महिलांशी बोलवत तर काही तुमचं मागून तुम्ही ज्या महिलांची त्याला शेतीच्या पलीकडे चूलमूलच्या पलीकडे जाऊन आज बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे मार्केटमध्ये येतात आणि आपल्या व्यवसायात जे काही उत्पन्न तुम्ही तयार केलं आहे ते बाजारामध्ये प्रदर्शन मागच्या विक्री होऊन याच्यापासून अनेक फायदे ते तुम्ही सांगितलं. तर नरेंद्र मोदी साहेबांनी जे उमेदच्या माध्यमातून माहिती सक्षमीकरण केलं बद्दल तर तुम्ही काय सांगणार? एक मिनिट एवढं सांगायचं. बचत गट हा फक्त बचत कर्ज इथं मर्यादा उद्योजिका म्हणून तिथून मला नवी ओळख तयार व्हायची आणि परत काढले तर सक्षम आपल्याला मंत्री भेटले म्हणून नारीच सारी आज आम्ही घरात नसून आज आम्ही इथपर्यंत आलो. हे फक्त प्रधानमंत्री एक नारा द्या उमेदचा तुम्ही. उमेद अभियान. चला, धन्यवाद.